चर्चा करण्यासाठी आम्ही कधीच नकार दिला नाही असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेले आहेत। जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम होते म्हणून मुंबईला जाऊन चर्चा करण्याचं ठरवलं। मराठा आरक्षणाला वेगळं आरक्षण देण्यासाठी चर्चा व्हायला हवी असं बावनकुळेंनी देखील म्हटलंय। चर्चेमध्ये जर काही चर्चा मध्ये काही साध्य होत नसेल, कारण जरांगे पाटील मुंबईला जाण्यासाठी ठाम होते, तर मग मुंबईला गेल्यानंतर चर्चा करू असा मग मी विचार केला। त्यामध्ये आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाही आहे। आणि त्या जरांगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे, कारण मला वाटतं कुठं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे त्यांच्या लोकांच्या बरोबर। आणि मी जी चर्चा केली एक तर ती त्यांच्यापर्यंत निरोप व्यवस्थित गेला नसला पाहिजे, किंवा मग अशा काही गैरसमजुतीमुळं मला वाटतं त्यांचा गैरसमज झाला असेल, तो सुद्धा मी त्यांना भेटून दूर करील ना। सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे। सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे, ही चर्चा झाली पाहिजे। पण ओबीसीतनं आरक्षण काढून एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या, दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या, या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हाच केला पाहिजे की ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा वेगळा विचार केला पाहिजे।